मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी करणाऱ्या उत्तर भारतीय विकास सेनेच्या याचिकेनंतर आता मनसे आक्रमक झाली। भैयाला महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल असं संदीप देशपांडे म्हणतात। तर त्याला भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांनी उत्तर देत देशपांडेंनी माफी मागावी अशी मागणी केली आहे। मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, शुक्ला वर्सेस देशपांडे वाद भडकला। मनसेची मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टामध्ये गेलेल्या उत्तर भारतीय सेनेवर संदीप देशपांडे भडकले आहेत। आता मनसे राहणार की नाही ते भय्य ठरवणार का, अशी संतप्त प्रतिक्रिया देशपांडे यांनी दिली। हिंदी भाषकांवर मनसे कार्यकर्ते हल्ले करत असल्याचा उल्लेख उत्तर भारतीय सेनेनं याचिकेमध्ये केलाय। राज ठाकरेंच्या भडकाऊ भाषणांमुळे हे हल्ले होत असल्याचं याचिकेमध्ये म्हटलंय। राजसाहेब ठाकरे, तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिलेला आहे असं वाटतोय। राजसाहेब ठाकरे, आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे, मराठी लोकांचा पण विरोधक आहे। म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन ही याचिका केलेली आहे। आम्ही तुमचा विरोध करतो, निंदा करतो आणि सुप्रीम कोर्टमध्ये तुमच्या विरुद्धचा आदेश आणणारच आहे। आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी हे कोण भय्य ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भय्य प्रयत्न करणार असतील तर मग भय्या नाही तर राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा लागेल। माफी मागावं ते ट्वीट किंवा तुम्ही जे ट्वीट केलंय ते डिलीट करा। मी एकच बोलतो, संविधान सगळं वर आहे। If he wants to take the law and order in his hand, I'll ensure that even he is sued. मी सोडणार नाही ह्या लोकांना। तुम्ही हिंदू विरोधी आहे ते भैया वगैरे जे लिहिलंय ना ते मुद्दाम लिहिलेलं आहे। सुनील शुक्ला यांनी आपल्याला धमक्या येत असल्याचा दावाही केला। मनसे कार्यकर्त्यांवर आरोप करत त्यांनी पोलीस संरक्षणाचीही मागणी केली। राज ठाकरे यांच्यावर त्यांनी हिंदूंना विभागण्याची सुपारी घेतल्याचा आरोपही केला। उत्तर भारतीय सेना आणि मनसेतल्या या वादाचा मुद्दा संसदेतही उपस्थित करण्यात आला। चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे खासदार राजेश वर्मा यांनी हा मुद्दा संसदेमध्ये उपस्थित केला। महाराष्ट्र में पूर्वांचली हिंदी भाषियों पर लगातार एमएनएस के जो गुंडों के द्वारा मारपीट की जा रही है, मैं इस विषय को आपके माध्यम से इस सदन में रखना चाहता हूं। माननीय गृह मंत्री जी से और माननीय मुख्यमंत्री जी से महाराष्ट्र के अनुरोध करना चाहता हूं कि हिंदी भाषी पूर्वांचली हिंदी भाषियों को आप संरक्षण देने का काम करें।